काही काही तर फार मस्तपैकी बोलतात. माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. अरे तुम्ही कधी मंत्रीच झाला नाही तर भ्रष्टाचाराचा आरोप होईल कसा? तुम्ही नुसतं काम हे सगळे करायचे, संघटना हे वाढवायचे, राज्याचा कारभार मी त्या ठिकाणी मदत करायचो आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्यावर काही आरोप नाही. जो काम करतो त्याच्यावरच आरोप होईल ना. जो कामच करत नाही तो बिनचूक असतो, तो कामच करत नाही, कशाला चूक होईल? आता मला कार्यकर्ते सांगतात, दादा रात्री कुणी कुणी 10 वाजता चहा प्यायला चहाच्या गाड्यावर जातात. अरे म्हणलं 17 वर्षांनी आत्ता चहा प्यायचं आठवलं का? आता मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालवणं बरं का बारामती तालुक्याचा, महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा विकास करण्यात वेळ घालवणं बरं? तुम्ही मला सांगा. आज देखील मळकची एक अडचण होती, 3 कोटी रुपये लागत होते, ती टाकी सगळी लीक होती. एका मिनिटात अधिकाऱ्याला फोन केला आणि म्हणलं सोमवारी किंवा मंगळवारी 3 कोटी पाठवून दे, काम करून घे. हे जे काही आहे आपल्याला काम करायचंय. मी म्हणून म्हणलं मधी की कोण भावनिक होईल, कोण काय सांगेल, कोण काय सांगेल, पण त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला, म्हणजे त्याच्यातनं धवचाबा केला. पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय. तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला, आम्ही सगळे चांगलो. आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला. अरे चोरला? निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचा आहे तोच आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता? म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता. आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना. हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो, हे तुम्ही भावनिक होऊ नका. काही जण म्हणले दादा 15 वर्षात फोन नाही राव, आता आम्हाला फोन येतोय. काय कसं चाललंय, पाणी कसं आहे, कुठलं पाणी, शेतीचं पाणी, पिकाचं पाणी, कसलं पाणी? अरे तुम्हाला असं अक्षरशः काय काय आम्ही तुमच्या करता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय, हे